7 दिवस ज्यांनी यश संपादन केलं खऱ्या अर्थानं असे त्या प्रकाशाचं पूजन केलं जातं, म्हणजे ज्ञानाचं पूजन आहे. आणि म्हणून ज्या सर्वज्ञांनी आजपर्यंत या उद्धारक विचाराला खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या सन्मुख केलेलं आहे, या दृष्टीनं ज्ञानदीपाचं प्रज्वलन संपन्न झाले. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तो आनंद व्यक्त करूयात. पेरी दिवसावा, अंधारामध्ये हरवलेली वस्तू शोधण्यासाठी आपण तिथे प्रकाश निर्माण करतो. जीवाची प्रकृती अशी आहे, जीव दोषदर्शी आहे. दोष शोधावा लागत नाही, तो डोळ्यात भरतो, कारण जीवाची प्रकृती तशी आहे. पण गुण मात्र शोधावा लागतो. मानव पंथाच्या परंपरेनं अशा गुणीजनांचा सन्मान करण्याचा, सेवेचा, गौरव करण्याचा भाग व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून ज्यांच्या शुभस्ते दीप प्रज्वलन झालं, हे मानव पंथातले तरुण साधक, प्रत्येकाचं गुणवैशिष्ट्य वेगळं वेगळं आहे. आदरणीय जे सरळ बाबांच्या ज्या प्रतिष्ठेवरती म्हणजे आदरणीय बाबा आहेत, सेवेचा गौरव आहे, ज्या माध्यमातून आदरणीय वर्धनस्थ बाबांचा मार्ग फलटणला पोहोचला, ते आदरणीय गोपाळव्यास बाबा आहेत. ज्यांच्या माध्यमातून पोगरवाडी मंदिराचं व्यवस्थापन संचलन चालतं सुसूत्र पद्धतीनं, ते आमचे विद्यागुरुबंधू बाळकृष्ण दादा आहेत, ज्यांनी मानव पंथामध्ये कलेचा वारसा जोपासलेला आहे. तुम्हाला एक एक घटना सांगितली तर माझं हे पसरट होत जाईल बोलणं, पण अन्वय स्थळामध्ये मुरारी मल्लव्यास विद्वांस असे साधक आहेत, ज्यांच्या भेटीला एक व्यक्ती येतो आणि तो चिंचोक्याचा अर्धा दाना आहे त्याच्यावर हत्ती आकारतो. चिंचोका किती छोटा, त्याचा अर्धा दाना. आणि तो जेव्हा सादर करतो, हे संतोषित होतात संन्यस्त साधक असलेले आचार्य श्री मुरारी मल्लव्यास विद्वांस. आणि बाहेर सुकत घातलेल्या हरभऱ्याची डाळ ते मागवतात. एक अर्ध्या डाळीवर त्यांनी अंबारीसहित हत्तीचं चित्र जेव्हा आकारलं, तेव्हा पाहून तो कलाकार संतुष्ट झाला आणि महानुभाव पंथाच्या कलेचा वारसा आपल्याला तिथे जाऊन शोधावा लागला. तोच वारसा सांभाळणारे आमचे निरंजन दादा या ठिकाणी आहेत. आणि ग्रंथ माध्यमातून सेवेत असणारे आमचे आदरणीय आप्पा, या सर्व गुणीजनांचा पुन्हा एकदा ज्ञानपीठावरील सर्व गुणीजनांचा सन्मान आम्ही करतो. आणि या ठिकाणी ज्यांची उपस्थिती झाली त्या मान्यवरांचं आता स्वागत सन्मान होईल. संस्थेचा प्रत्येक साधक आज इथे उपस्थित आहे, तो सिंहावलोकन करेल की ज्या मातीमध्ये संस्था सुरू झाली, आज तिचा वटवृक्षात रूपांतर होत आहे. हा 33 वर्षाचा प्रवास 34व्या वर्षामध्ये आता संपन्न होतो आहे. तो क्षण टाळ्यांच्या गजरामध्ये प्रास्ताविक परविचारासाठी आदरणीय ज्येष्ठ बंधू पूजनीय श्री दादाजी, मी आपणाला विनंती करतो या संपूर्ण सोहळ्याचा आपण प्रास्ताविक. अनंता जन्मीचा क्षीण गेला, काय देऊ त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. या श्रीकृष्ण मंदिराच्या आणि आश्रमाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी ज्यांचं महत्त्वपूर्ण दर्शन आपल्या सर्वांना अदृष्टवसे योगानं घडत आहे, त्या पूर्ण परब्रह्म परमेश्वराच्या असीम कृपाप्रसादाने संपन्न होत असलेला हा वर्धापन दिन सोहळा. आणि या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने अधिष्ठान म्हणून लाभलेले, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, आमच्या सर्वज्ञांनी ज्या 8 दिवाळ्या साजऱ्या केलेल्या आहेत, त्यापैकी 3री आणि 4थी दिवाळी ज्या ठिकाणी साजरी झालेली आहे, 3री ती बिडी केली दीपवाळी, मग हिवरळी 4थी पै. आणि म्हणून हा असा योगायोग आपल्याला साधलेला आहे. आणि म्हणून या सर्वज्ञांच्या धर्मध्वज आपल्या खांद्यावर घेऊन महानुभाव संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत असलेले या संपूर्ण गुरुकुळावर ज्यांचं असीम प्रेम आहे आणि थोड्याच दिवसामध्ये ज्यांचं थोरलं प्रकरण या संपूर्ण परमार्गाला श्रवण करायला प्राप्त होणार आहे, असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणी असणारे रणाईचे निवासी येथील मोठे बाबाजी यांना दंडोत प्रणाम करतो. त्याचप्रमाणे आनंदाचा अवसर घेऊन आपल्या समवेत उपस्थित झालेले, आपल्या सर्वांवर प्रेम करणारे जालना निवासी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री मोठे बाबाजी यांनाही दंडोत प्रणाम करतो. त्याचप्रमाणे या संस्थेला संवर्धित
आणि संगोपनाच्या निमित्ताने ज्यांचा मायेचा, प्रेमाचा, स्नेहाचा हात सदैव आपल्या सर्वांच्या सहित आमच्या सर्वांवर आहे, असे आदरणीय, श्रद्धेय, प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री बाबाजी, त्याचप्रमाणे फलटण येथून आलेले आदरणीय, श्रद्धेय श्री प्रकाश मामाजी, या सर्वांना दंडोत प्रणाम करतो. समवेत आलेले सर्व गुरुकुळ, परमार्ग आणि आपण सर्व धर्मप्रेमी अच्युत धर्मबंधू भगिनींनो, महानुभाव संप्रदायामध्ये अशा प्रकारचे अनेक सोहळे आपण साजरे होताना पाहतो. आणि म्हणून या सोहळ्यांच्या माध्यमातून एक आपल्या सर्वांना एक उजाळा प्राप्त व्हावा, धर्मसाधनेमध्ये वाढ व्हावी, ज्ञानसाधनेमध्ये वाढ व्हावी आणि भक्ती साधना सर्वांच्या हृदयामध्ये सतत तेवत राहावी, हा एकमेव उद्दिष्ट लक्षात घेऊन ही संस्था आपल्या सर्वांसाठी काम करत असते. आपल्या सर्वांना माहीत असेल, कैवल्यवासी आचार्य श्री जुन्नरकर बाबाजी असतील किंवा कैवल्यवासी तपोनिधी माई असतील, कैवल्यवासी तपोनिधी आई असतील, अक्का असतील, भाऊ असतील, या सर्वांनी, कारण पायाचा दगड हा नेहमी लक्षात ठेवावा लागतो. आपण कितीही पुढं चालण्याचा प्रयत्न केला तरी पाठीमागे वळून पाहण्यासाठी आपल्याला गरज असते, ती या सर्व आठवणींची आणि स्मृतींची. कारण माणसाला पुढं चालायचं असेल तर थोडंसं पाठीमागं वळून बघण्याची सवय नेहमी असावी. कारण जोपर्यंत आपण पाठीमागे वळून पाहणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या साधनेची उंची आणि आपल्या साधनेचा प्रभाव आपल्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून ही ब्रह्मविद्या पाठशाळा, ही ब्रह्मविद्या संस्था, ब्रह्मविद्या परिवार याचसाठी काम करत असतो. आत्ता मध्यंतरी आपण पाहिलं, जानेवारी महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जो भव्य दिव्य असा ज्ञानाचा सोहळा, प्रवचन सोहळा आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. आणि म्हणून या सर्व सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वाच्या अंतःकरणामध्ये त्या परमेश्वराचा ज्ञानदीप, भक्ती आणि वैराग्यदीप आपल्या अंतःकरणामध्ये सतत तेवत राहण्यासाठी आपण या प्रकारच्या सोहळ्यांमध्ये सदैव उपस्थित होत असतो. भगवंताची कृपा या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला माहीत असेल, आल्यापासून तुम्ही सर्वांनी अगदी भरगच्च कार्यक्रम पाहिले असतील. कार्यक्रमांची अगदी रेलचेल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. मग ती संस्कार शिबिराच्या माध्यमातून असेल, निमित्तविधी साधनेच्या शिबिराच्या माध्यमातून असेल किंवा प्रौढ शिक्षण शिबिराच्या माध्यमातून असेल, कालच संपन्न झालेला या ठिकाणी महंती प्रतिष्ठा सोहळा असेल किंवा रात्री संपन्न झालेला सांस्कृतिक कार्यक्रम असेल, प्रत्येक अधिकार्याला, प्रत्येक जीवाला वेगवेगळ्या प्रकारची संधी देऊन, वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्या कार्याची दिशा निश्चित करून त्याला समाजामध्ये उभं करण्याचे एक महत्त्वपूर्ण कार्य ही धर्मसंस्था आचार्य श्री गुरुजींच्या माध्यमातून काम करत असते. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक जीवामध्ये काही ना काही एक सुप्त गुण दडलेला असतो आणि तो प्रत्येकाचा जो सुप्त गुण आहे तो ओळखून त्याची दिशा निश्चित करण्यासाठी, त्याला समाजामध्ये उभं राहण्यासाठी, समाजामध्ये कार्य करण्यासाठी त्याला एक वेगळ्या प्रकारचा आयाम संस्थेने दिलेला आहे. आणि ही संस्था ज्यावेळेस काम करते त्यावेळेस या संस्थेच्या माध्यमातून तो जीव सर्वांच्या उपयोगी कसा जाईल, त्याचा अधिकार सगळ्यांच्या उपयोगी कसा जाईल, हा एकमेव उद्दिष्ट आणि एकमेव ध्येय ही संस्था घेऊन या ठिकाणी समाजामध्ये आपलं कार्य करत असते. तुमच्या आमच्या माध्यमातून, कारण अनेक प्रकारचे समाजामध्ये लोक आहेत, विविध प्रकारची समाजातली नैतिकता आहे आणि या सर्व नैतिकतेला सांभाळत, परमेश्वराचा धर्म सांभाळत आणि समाजकारण, राजकारण आणि धर्मकारण या सर्वांचा एक व्यवस्थितरित्या संगोपन घालण्यासाठी, एक सांगड घालण्यासाठी ही संस्था ज्ञानाच्या माध्यमातून कार्य करते. आणि म्हणून अशा प्रकारे या वर्धापन दिन सोहळ्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो सुप्त असलेला कलागुण विकसित करण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमत असतो. कारण बहुते मिळती एकत्र थोरा भाग्याचे कारण, पदे पदे निधानंच योजनांतरसकूपिका भाग्यहीनान पश्यंती बहुरत्ना वसुंधरा. या वरावर पृथ्वीवर अनेक प्रकारचे, अनेक संस्कारांचे, अनेक अधिकाराचे जे जीव आहेत, या सर्व जीवांना, या सर्व अधिकाऱ्यांना
परमेश्वर प्राप्तीचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे, हा एकमेव उद्दिष्ट, आणि ज्यामुळे समाजामध्ये त्याच्या आत्मविकासासोबत समाजोन्नती आणि समाजातील त्याचा एक पायाभरणीचा जो काही संकल्पनेचा विचार आहे, हा संपूर्ण पायाभरणीचा विचार या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून तुम्ही पाहता समाजामध्ये वावरत असताना ज्या ठिकाणी आपल्याला समाजामध्ये उभं राहण्याची सुद्धा आपल्याला धाडस होत नाही, सगळे विद्यार्थी या ठिकाणी येऊन आपले कलागुण या ठिकाणी सादर करतात, किंवा प्रत्येक विद्यार्थ्याच्या माध्यमातून, प्रत्येक धर्मबंधूच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येकाचा एक वेगवेगळा अधिकार लक्षात घेतला जातो. आणि म्हणून हा ब्रह्मविद्या परिवार आमच्या कैवल्यवासी बाबांनी तळागाळामध्ये जाऊन समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये जाऊन त्यांनी हा विचार त्यांच्या मनामध्ये म्हणजे रोपण केला. कैवल्यवासी तपस्विनी माई असतील त्यांच्या माध्यमातून, कारण सगळ्याच माणसांना ज्ञानाची गरज नसते, गरज असते ती पाठीवरच्या एका हाताची. आणि मग जोपर्यंत पाठीवर हात पडत नाही तोपर्यंत त्या माणसाला सुद्धा एक आप्तृत्व तयार होत नाही. आणि मग हे आप्तृत्व तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ही मातृसंस्था तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये एक दीपस्तंभ, ज्ञानस्तंभ या रूपाने कार्य सदैव करत राहील. आणि आपण सर्वजण या संस्थेशी एकनिष्ठ राहून, तत्वनिष्ठ राहून त्या परमेश्वराच्या प्राप्तीचा अधिकार आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा, याच माध्यमातून, या वास्तविक ते प्रास्ताविक या माध्यमातून आपल्याशी हितगुज करतो आणि माझ्या प्रास्ताविक रूपी विचारांना मी विराम देतो. जय चक्रधर, जय महानुभाव. माणसं येतात काळाच्या ओघामध्ये, ते पुन्हा ईश्वर दर्शनाला निघून जातात, पण संस्था मात्र तहयात काम करत असते. ती वटवृक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या अनेक साधकांना आश्रय देणे आणि त्यांची धर्मसाधना उन्नत करण्याचं काम करते. आश्रमसंस्थेचा विकास झाला म्हणजे फक्त इमारती निर्माण झाल्या अशातला भाग नाही. या आश्रमसंस्थेनं जे चेतन साधन निर्माण केलं, अनेकांना धर्मरूपतेला जे प्रवृत्त केलं. जानेवारी महिन्यामध्ये श्री ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा रौप्य महोत्सव म्हणजे मुंबईमध्ये सर्वच आचार्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य प्रमाणात संपन्न झाला. अर्थात ते फळ देखील याच आश्रमसंस्थेचं फळ आहे. म्हणजे अशा विविध संस्था आपापल्या माध्यमातून या संस्थेच्या आश्रयानं काम करतात. आपण इथे उपस्थित आहात. या वास्तूच्या बाहेरच्या बाजूला एक मोठा फलक लागलेला आहे, जाताना आवर्जून तो पहा. आश्रमसंस्था काय काम करते कमी वेळात सांगता येत नाही, परंतु हे सर्व कार्य तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. विविध ग्रंथ प्रकाशन असेल, विविध म्हणजे संस्कार शिबिरं असतील, वेगप्रकारची म्हणजे साधना शिबिरं असतील, नित्यविधी प्रशिक्षण साधना असेल, निमित्तविधी प्रशिक्षण, असे सर्व प्रकारचे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून म्हणजे राबवले जातात. संस्थेची भविष्याची दिशासुद्धा मी आपल्यासमोर व्यक्त करतो. आपणा सर्वांना श्रुत आहे, आश्रमाला या जागेच्या म्हणजे लगतच असलेली खालील अधिकची जागा म्हणजे ईश्वराच्या जे कृपेनं आणि पूर्वसुरींच्या आशीर्वादानं उपलब्ध झाली. भव्य अशा 2 वास्तूंची निर्मिती तिथे सुरू आहे. शासनाच्या माध्यमातून भरघोस असा निधी या निमित्तानं उपलब्ध झालेला आहे. आणि या सर्व आचार्यांच्या प्रेरणेतून पुढील वर्षी भव्य अशा 2 नवीन वास्तू आपल्याला इथे पाहायला मिळतील. कायापालट बदल होत राहील, परंतु या निमित्तानं धर्मसाधना संवर्धित होत राहील ही भावना व्यक्त करतो. आणि आता ज्ञानपीठावरून 10:30 वाजलेत. श्री गुरुजींनी मला बोलावून सांगितलं आपलं नियोजित धर्मवार्तेचं वेळ ही दुपारी 12 वाजता ही धर्मसभा विसर्जित झाली पाहिजे. त्याच्या अगोदर कसं चालायचं, कुठे चालायचं, कितपत वाघारा पुढे मोकळा सोडायचा हे आणि किती आवरायचं हे तुमचं तुम्ही ठरवा अशी आज्ञा आहे. व्यासपीठावरील अधिकाऱ्यांकडे दंडवत करतो आणि 12 वाजेची वेळ धर्मवार्तेच्या विसर्जनाची वेळ इथे म्हणजे निर्धारित करून देतो. ज्ञानपीठावरील आचार्यांचं पूजन होईल. ब्रह्मविद्या परिवाराच्या वतीनं आमचे पूर्वाश्रमीचे म्हणजे रघुनाथ डॉक्टर अनुसरलेले साधक आहेत, परंतु या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची सेवा करणारे मला सर्व आचार्यांच्या गुणांचं पूजन करता आलं पाहिजे. ते पूजन सुरू असेल. आजच्या सोहळ्यासाठी जे अभ्यागत म्हणून या ठिकाणी अतिथी म्हणून उपस्थित आहेत ते आदरणीय बनकर साहेब, आपल्या शुभेच्छा. आपण आज खरं तर या श्रीकृष्ण मंदिर 19वा वर्धापन दिन आणि महानुभव आश्रमाचा 34वा वर्धापन दिन आहे. लोपलेली, झोपलेली आणि गिळंकृत केलेल्या मानवतेला खऱ्या अर्थानं समतेचा आणि समानतेचा संदेश ज्या महानुभव पंथाच्या माध्यमातून दक्षिण काशी म्हणून आपल्या फलटणला ओळखलं जातं
आणि आपलं भाग्य की तरडगाव नगरीमध्ये या महानुभाव पंथाचा या ठिकाणी आश्रम आहे, ज्याची 33 भाग्यशाली आणि वैभवशाली वर्ष या तरडगाव नगरीमध्ये खऱ्या अर्थानं संपन्न झाली. आणि हा आश्रम आता खऱ्या अर्थानं 34व्या वर्षात पदार्पण करतो आहे. एकीकडे आनंदाची डोही, आनंदाची तरंग आपण म्हटलं पाहिजे, आनंदाची अंग आनंदाची. आणि दुसरीकडे तुकाराम महाराजांचा एक अभंग मला या ठिकाणी म्हणावा असं वाटतो. जन्माचे ते मुळं पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. हे ध्रुवपद आहे. जन्माचं कारण काय, तर आपण दुःख भोगण्यासाठी जन्म घेतलेला आहे, पण ते दुःख भोगत असताना दुःखाचं कारण आपलं काय आहे हे आपल्याला समजत नाही. प्रथमतः मला सांगायला अतिशय खेद वाटतो की आत्ताच्या समाजबान हरपलेली पिढी ज्यावेळी ह्या डिजिटल युगामध्ये वावरते, त्यावेळी संस्कारक्षम पिढी अपेक्षित असणारा ते संस्कार हरवले चाललेत. आणि या आश्रमाचे विशेष अभिनंदन, गुरुजींचे विशेष अभिनंदन की गुरुजी, आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी संस्कारक्षम पिढी या समाजाला देव पाहताय, हे संस्कार आजच्या पिढीला आणि उद्याच्या पिढीला खऱ्या अर्थानं गरजेचे आहेत. कारण अध्यात्मातून संस्काराकडे जात असताना तुमच्यासारख्या गुरुवर्यांचं, महंतांचं प्रबोधन आमच्या कानावरती पडणं आणि त्याच्यातून आचरण सुधारण करून घेणं हे खऱ्या अर्थानं आजच्या पिढीचं हे निर्वाणीचं आणि गरजेचं असणारं प्रबोधन आहे. जे प्रबोधन आपल्या माध्यमातून होतं हे प्रबोधन खरं तर राजकीय आणि सामाजिक विचारपीठांमधून आमच्याकडून होणं अपेक्षित आहे. पण दुर्दैवानं राजकारण करत असताना काही गोष्टींचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे भान विसरून गेलो. उद्याच्या पिढीला काय द्यायचं आहे आणि आजच्या पिढीला समर्पित असणारं काय अपेक्षित आहे, हे अपेक्षित असणारं संसाधन आमच्यातून हरवून चाललं आहे आणि उद्याची पिढी खऱ्या अर्थानं दिशाहीन चालली. आता दीपस्तंभाचा उल्लेख केला, आश्रमाचा दीपस्तंभ म्हणून उल्लेख करत असताना खऱ्या अर्थानं गर्वानंच केला पाहिजे. त्याचं कारण आहे, दीपस्तंभाचा अर्थ जर कुणाला माहीत नसला तर मला सांगावासा वाटतो. दीपस्तंभ म्हणजे काय असतो, हरवलेल्याला दिशा दाखवण्याचा जो मार्ग असतो तो दीपस्तंभ असतो. एक अत्तदीप भो, काल खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांची जयंती झाली आणि भगवान गौतम बुद्धांनी काय सांगितलं तर अत्तदीप भो, तुमच्या आतला प्रकाश तुम्ही प्रज्वलित करा, तुम्ही स्वतःला शरण जा. तुम्ही जोपर्यंत इथे बसलेल्या सर्व साधकांना आणि निमंत्रितांना जोपर्यंत तुम्ही स्वतःला समर्पित करणार नाही, हा जन्म हा इतरांना कुणाला समर्पित करण्यासाठी नाही, हा जन्म इतरांची दुःख, इतरांचे काय उणे धुणे काढण्यासाठी नाही, तर हा जन्म हा आपणाशी आपण शोधण्यासाठी जन्म आहे. आणि हा जन्म जो माणूस खऱ्या अर्थानं शोधून काढेल, या जन्माचं मूळ जो माणूस खऱ्या अर्थानं शोधून काढेल, त्याला दुःखाची परिसीमा किंचितही जाणवणार नाही. मी आजच्या ह्या 34व्या वर्धापन दिनाच्या संपूर्ण आश्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देत असताना आमच्या योगिताईंच्या माध्यमातून सुद्धा पंचायत समितीच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आणि महंतांना, आचार्यांना आणि सर्वच साधू संतांना मी आश्वासित करतो की ज्या पद्धतीनं आमदार साहेबांच्या माध्यमातून आत्तापर्यंत या आश्रमावरती प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मदतीचा देखील तितकाच ओघ राहिला. तोच ओघ आणि तोच प्रेमाचा, शुभेच्छाचा वर्षाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या साधकांच्या बाबतीत, इथल्या आश्रमाच्या बाबतीत आमच्या माध्यमातून अविरत चालू राहील. आपल्या माध्यमातून घडत असणारं कार्य हे सातत्यानं परिपूर्णतेच्या पुढे जावं आणि आमचा हा पाडेगाव, तरडगाव आणि संपूर्ण फलटण तालुका एक दिवस संस्कारक्षम व्हावा, जो आत्ता आहे तुमच्या वाटचालीवर चालणार आहे. पण बिघडलेल्या दिशा दाखवण्याचं काम जर या आश्रमातून होत असेल तर इथं येण्याचं, सातत्यानं येण्याचं भाग्य आम्हाला मिळावं आणि ते सेवेतून मिळावं अशी या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या टाळ्यांच्या गजरामध्ये बनकर साहेबांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे त्यांची ओळख कार्याच्या माध्यमातून आहेत, परंतु ते उत्तम व्याख्याते देखील आहेत. मी आदरणीय साहेबांना सांगू इच्छितो, आमच्या संस्थेमध्ये जी नवरात्रामध्ये आम्ही 9 दिवस व्याख्यानमाला आयोजित करतो, ज्यामध्ये आमच्या आश्रमातील अनेक संत साधक साध्वी आपले विचार समाजासमोर, सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. यावर्षी निश्चितच आम्ही आपणाला आमंत्रित करू, कारण आपला महत्त्वपूर्ण विचार या निमित्तानं फार सुंदर संदर्भ दिला ज्या दीपस्तंभाबद्दल. दीपस्तंभाचं खरं कार्य हे म्हणजे महासागरामध्ये दीपस्तंभ असतात, ते दिशा दाखवण्याचं काम करतात. संत हे असे मार्गदर्शक आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक फार सुंदर ओवी येते, दीपकलिका जरी धाकुटी बहुतेजा ते म्हणजे प्रगुटी तैसी सुबुद्धी एकोटी म्हणू नये. जगाच्या पाठीवर सुबुद्धी कधी एकटी असत नाही. दिसायला जरी एकटी असेल तर तिच्यामध्ये एवढी क्षमता असते, संपूर्ण आकाश प्रज्वलित करण्याचं, प्रकाशित करण्याचं सामर्थ्य एका थिनगीमध्ये असतं, एका त्या वातीमध्ये असतं, ज्योतीमध्ये असतं. आणि म्हणून हिंदू धर्माची संस्कृती ही खऱ्या अर्थानं दीप प्रज्वलनाचा आनंद व्यक्त करणारी हिंदू संस्कृती दीपावलीच्या माध्यमातून व्यक्त होते. जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे
की जो दीप प्रज्वलन केल्यानंतर आनंद व्यक्त करतो. इतर सर्व लोक वाढदिवसाच्या निमित्तानं दिवा फुंकायला लावतात, पण हिंदू संस्कृती मात्र दीप प्रज्वलित करते. हाच फरक हिंदू संस्कृतीमध्ये आणि इतर जगाच्या संस्कृतीमध्ये आहे. तोच वारसा समोर या ठिकाणी व्यक्त होत आहे. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि ज्ञानपीठावरील पुढील विचाराकडे येत असताना याच आश्रमाच्या विद्यार्थिनी असणाऱ्या आमच्या जे सौभाग्यवती म्हणजे नामाचा जी चूक झाली, परमार्ग सेविका मला म्हणायचं होतं, परमार्ग सेविका डॉक्टर वंदनाताई आकाशकर यांनी खऱ्या अर्थानं म्हणजे महानुभाव साहित्यामध्ये म्हणजे पदव्युत्तर ज्याला PhD म्हणतात ती प्राप्त केली. म्हणजे आदरणीय डॉक्टर अविनाशजी आवलगावकर यांच्या म्हणजे मार्गदर्शनामध्ये जे स्मृतीस्थळावर सर्वांगीण अभ्यासामध्ये त्यांना PhD प्राप्त झाली. टाळ्यांच्या गजरात त्याचा आनंद व्यक्त करतो आणि आदरणीय वंदनाताईंना ज्ञानपीठावर आमंत्रित करतो. आचार्य द्वय आचार्य या आमच्या धर्मभगिनीला आशीर्वाद व्यक्त करते. आज तरडगाव येथे ब्रह्मविद्या सकुल या शाळेमध्ये ज्या श्रीकृष्ण मंदिर वर्धापन दिन आणि महानुभाव आश्रम वर्धापन दिन या निमित्ताने श्री गुरुजींच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचा भेटीचा योग आला. आज सालाबादप्रमाणे श्रीकृष्ण मंदिर आणि महानुभाव आश्रम या दोन्हीचा वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने होत असणारी धर्मसभा आणि या धर्मसभेवर विराजमान असलेले आदरणीय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य आचार्यप्रवर उपाध्य कुलाचार्य रणाईश येथील मोठे बाबाजी, तुम्ही आश्रमाचा इतिहास, मंदिराचा इतिहास ऐकला आणि या वर्धापन निमित्ताच्या संयोगाने गेले 8-10 दिवस संस्कार शिबिराचं बीजारोपण सदैव घडवत असणारे श्री गुरुजी हा योग सर्व मुलांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ती ज्ञानज्योत आहे. बंधूंनो, या महानुभाव आश्रमाकडे जर बघितलं, काल पंचावतार उपहार निमित्ताने आम्ही इथे आलो. आल्यानंतर योगायोगाने संस्कार शिबिराचा समारोप संपन्न होत होता आणि त्या समारोपाच्या निमित्ताने आम्ही आल्यानंतर गुरुजींनी आम्हाला मुकुंदराज बाबा आम्ही दोघं तिघं होतो आणि इथं आणलं, ह्या व्यासपीठावर बसवलं आणि आमचं स्वागत केलं. स्वागत कशाने केलं? हाराने नाही केलं, फुलांनी केलं. म्हणजे पहा, हे संस्कार शिबिराचा समारोप होत असताना सुद्धा ते एक फुलाच्या माध्यमातून त्यांनी आमच्यावर हे संस्कार करून संस्काराचे 4 शब्द बोलून गेले. कारण एक गाणं सुंदर आहे, भला किसी का कर न सको तुम, बुरा किसी का मत करना, फूल नहीं बन सकते हो तुम, काटे बन कर मित्र रहना. ह्या फुलाच्या माध्यमातून सांगितलं, बाबा रे, तुम्हाला चांगलं करता येत नाही ना, तर कोणाचं वाईटही करू नका. तुम्हाला फूल बनता येत नाही ना, परंतु कोणाच्या मार्गावर काटेही बनू नका. कर्मकुसुमांची लाखोली व्हावी, माझ्या चरणकमली दीपवंती उजळावी भली भावरत्नाची. ह्या संस्थेने गेली 34 वर्षापासून हे संस्काराचे धडे चालताना, बोलताना, विचारातून, आचारातून, उठण्यातून, बसण्यातून सदैव हे कार्य करत असणारी ही संस्था आहे आणि आज वाटचाल करत ही इथपर्यंत आलेली आहे. संस्कार आमच्या स्वामींनीसुद्धा केलेले, एका जीवावर केलेले आहेत नाही, अनेक जीवावर केलेले आहे. ज्या वेळेला हिवरळीला स्वामींचा मुक्काम होता, स्वामींची प्रवृत्ती बनली आणि त्या हिवरळीवरून त्यांनी प्रयाण करण्याचं ठरवलं. त्यावेळेस सर्व भक्तजन म्हणाले, बाबा तुम्ही इथनं जाऊ नका,
तुमच्याशिवाय आम्हाला इथं करमणार नाही. आणि मग ते कुणाचे ऐकणार. त्यावेळेस एक छोटीशी एल्हायचा त्यांनी स्वामींचा पदर धरला आणि प्रार्थना केली की जीजी तुम्ही नका जाऊ. 4 दिवसावर दिवाळी आली आणि मी तुम्हाला भावभीज करेन. मग त्या स्वामींनी त्या लहान गोड बोल तिचे ऐकले आणि स्वामी थांबले. मग थांबल्यानंतर स्वामींनी विचारलं, बाई तू आमच्यासाठी काय करणार, भावभीज आम्हाला काय करणार. ते म्हणाले आम्ही लाडू करू, फराळाचं करू. मग ते स्वामींनी सांगितलं की आम्ही पुसवताने तुम्हाला फक्त करण्याची प्रक्रिया सांगू, रेसिपी सांगू, पण आम्ही करू लागणार नाही. करायचं आहे ती तुलाच करायचं आहे. कारण जो पदार्थ आपण आपल्या श्रमाने, आपल्या आवडीने, आपल्या देहाने, आपल्या क्रियेने ज्यावेळेस करून त्या परमेश्वराला देतो ना, त्यावेळेस त्या परमेश्वराला खऱ्या अर्थाने तोष निर्माण होतो. हे संस्काराचे बीजारोपण ह्या संस्कारातून घडत असतं. आणि म्हणून ही संस्था गेली 34 वर्षापासून हे संस्काराचं बीजारोपण अनेकांच्या अंतःकरणामध्ये करत आलेली आहे. वर्धापन श्रीकृष्ण मंदिराचा 19वा आहे. मंदिर म्हणलं की एकमेकाच्या भेटीचा योग. परमेश्वराच्या भेटण्यासाठी आपण प्रत्येक भक्त त्या मंदिरामध्ये जातो. परंतु येणाऱ्या भक्तांची सुद्धा भेट होती. अनेकांच्या भेटी होतात. कुणाची भेट सुखावती, कुणाची दुखावती, प्रत्येकाची सारखी भेट नसते. पण ज्यावेळेस भेटीमधून काहीतरी प्राप्त होतं ना, त्या संतांच्या भेटीमधून या जीवाला सुखानंद प्राप्त होत असतो. एकदा आमचे आचार्य रोडनी चालत असताना खेईवट्ट नावाचे भक्त भेटले आणि त्यांचे ते सौंदर्य, लावण्य, त्यांचा आचार विचार, त्यांचं चालणं बोलणं पाहिल्यानंतर ते मोहक झाले. आणि खेईभट्टांनी विचारलं, संसारात त्रितापाने तो दग्ध झालेला माणूस, तो ब्राह्मण आचार्यांना म्हणाले, लोहबंद गाडा जडिला असे तो तुटे, ऐसा काय उपाय असे. आचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, हो असे. द्रावक जरा भेटे तरी लोहाशी झरा फुटे. बंधूंनो, आपल्या जीवनामध्ये कर्माने बांधलेला हा जो जीवात्मा आहे, हे लोहबंद गाड्याने जो हा जखडलेले साखळीने आहे, तो जर आपल्याला सोडायचा असेल तर असे ईश्वराधिष्ठित अधिकरणाचे द्रावक यांच्या सन्निधाने, यांच्या चरणाशी जर आपण नतमस्तक झालो तर आपल्या हे संसार बंधनाची पाश तुटून जातात आणि साधारणतः परब्रह्म परमेश्वर जाण्याचा मार्ग आपल्या सुखकर होतो. या आश्रमाच्या माध्यमातून, या मंदिराच्या माध्यमातून आणि गुरुजींच्या निरूपणातून, गुरुजींच्या प्रत्येक निरूपणामध्ये जीवाबद्दल असणारी चाड, स्वामींच्या तत्त्वज्ञानाचं बीजारोपण प्रत्येक अंतःकरणामध्ये कसं रुजलं जाईल हे त्यांचे कष्ट खूप छान आहे. त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या कृतीतून, त्यांच्या आचारातून. त्यांचा मी कुठलाही कार्यक्रम ज्यावेळेस पाहतो ना, तर मी एक भावूक होऊन जातो. कारण त्यांचा अर्चनविधी असेल, ते करायचं म्हणून करत नाही, अंतःकरणाचा ओलावा निर्माण होऊन त्यातनं ते प्राप्त होत असतं. असा ह्या आश्रमाची परंपरा सदैव वृद्धांगित होत राहो, हे मी या आश्रमाला, गुरुजींना आणि सर्व साधकांना शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. श्री गोपाल. देताना आदरणीय मामाजींनी जी भावना व्यक्त केली, या आश्रमातील प्रत्येक सोहळा हा केवळ सोहळा नाही, तर त्याला एक धार्मिक विधीचा अधिष्ठान असतं. कालचा विलक्षण पूजावसर आपण सर्वांनी अनुभवला. विविध महत्त्वपूर्ण वंदनांना साक्षी करून आपण तुळशीपत्र अर्पण केलं. काल आदरणीय श्री गुरुजींनी बोलताना आपल्याला सांगितलं, रामदर्णा राजाच्या मातेनं सर्वज्ञांच्या श्रीचरणी तुळशीपत्र अर्पण केलं आणि ज्या तुळशीपत्रानं सर्वज्ञ प्रसन्न झाले. तीच प्रसन्नतेचा कृपादृष्टिकोन आपल्यावरती प्राप्त व्हावा, कृपा प्रसाद प्राप्त व्हावा, ही पवित्र भावना कालच्या विधीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळाली. म्हणजेच आश्रमसंस्थेचा प्रत्येक सोहळा हा केवळ सोहळा नाही, तो एक विधी आहे, त्याला एक पावित्रतेचं अधिष्ठान आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये मी या ठिकाणी आदरणीय मामाजींना धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता आपण वळतो आहोत या आश्रमसंस्थेमध्ये संपन्न झालेलं
हे बालसंस्कार शिबिर. या संस्कार शिबिरामध्ये जवळजवळ 80 ते 85 विद्यार्थी सहभागी झाले. काल सायंकाळी इथे सांस्कृतिक कार्यक्रम झाला, ज्याच्यामध्ये विविध गुणांचं दर्शनही आपल्याला अनुभवायला मिळालं. यामध्ये मोठ्या गटासाठी आपण 50 गुणांची लेखी परीक्षा घेतलेली होती आणि या लेखी परीक्षेचे जे मोठ्या गटातील 3 विद्यार्थी 3 क्रमांक आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. पंथाचा भविष्यकाळ जेव्हा आपण पाहतो तेव्हा या सर्व बालसाधकांकडे आपल्याला पाहावं लागतं. इथला प्रत्येक महाडवा पंथातला विधी आपण त्यांना व्यवस्थित पद्धतीनं सांगितलेला असतो, इथे प्रशिक्षित केला जातो. काल गायकवाड साहेब या ठिकाणी होते हडपसरचे. ते म्हणाले हां, नोकऱ्यांची संख्या कमी होते, दुसऱ्या बाजूला प्रशिक्षित कामगारांचा म्हणजे तुटवडा भासतो आहे. आणि ही गोष्ट मी म्हटलं आपल्या संप्रदायामध्ये पण आम्हाला जाणवते आहे. साधक संख्येनं वाढत आहेत, पण ते प्रशिक्षित असले पाहिजे. अशिक्षित साधक कुठल्या सेवेच्या उपयोगात जात नाही. पण धर्मसेवेमध्ये असं म्हटलं जातं, कैवल्य रत्नम कुशला लभंते. ही धर्मसेवेतील जी कुशलता आहे ती प्राप्त करण्यासाठी हे संस्कार, काल मी बोलतानाही म्हणालो होतो, लीळाचरित्राचा संपूर्ण चिंतनाचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तिथेही आपल्याला बालसाधक पद्मनाभी देव भेटतात, चांगदेव भट भेटतात, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मूर्तीला वेधलेली धानाईसा भेटते आणि जी सर्वज्ञ उत्तरापंथी गमन केल्यानंतर पहिली बालसन्यासी असलेली धानाईसा स्मृतीस्थळामध्ये आपल्याला अनुसरताना दिसते. या सर्व साधकांचा पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व संस्कार शिबिरार्थींचं हार्दिक स्वागत. ही सेवा राबविणारे सर्व आदरणीय सेवक, या सर्व सेवकांचं प्रति मी श्रद्धा व्यक्त करतो. अथक मेहनत त्यांनी घेतलेली आहे. विषयाकडे आपण वळतो आहोत. मानव पंथामध्ये प्रबोधनाच्या सेवेत ज्यांची एक आगळी वेगळी ओळख आहे. एखादा माणूस व्याख्याता असतो पण तो पोथी करत नाही, एखादा पोथी करतो पण तो व्याख्याता असत नाही. जो व्याख्याताही आहे, प्रबोधकही आहे आणि उत्तम प्रकारे संगीत म्हणजे प्रवचनाच्या माध्यमातून ज्याचा हातखंडा आहे, हे सर्वच प्रबोधनातले विविध पैलू ज्यांच्या माध्यमातून आम्ही पाहतो. पंचावतार उपहार किंवा काही विधी संपन्न होत असतानाही आमच्या जालन्याच्या बाबांचं वैशिष्ट्य, ते म्हणतात तुम्ही विधी करा, मी इथे बसून भजन करतो. जे भजन भक्तीमधून अतिशय अतीवतेनं आनंद व्यक्त करणारे संवत्सरला ज्यांचा विद्यार्थी म्हणून सहवास आम्हाला लाभला, मानव पंथामध्ये प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांची एक आगळी वेगळी ओळख आहे, टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय बाबांना ते होऊ दे, त्यांना आम्ही आमंत्रित करतो. त्यांचे विविध जे गुणांचे पैलू आहेत या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या सन्मुख मानव पंथातील विविध ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही प्रबोधन सेवा संपन्न होत असते, त्या परंपरेचे काव्यामध्ये वर्णन येतं. श्री मुनिव्यास कोटी सुशास्त्रज्ञ मोठे, ते बांधिले सर्वही स्थान ओटे, असे कार्य कर्तोपकारा ठवावा, नमस्कार या थोर महानुभावा. या कुमरमणाय परंपरेचे प्रमुख आदरणीय श्रद्धेय जालना निवासी श्री बाबा, टाळ्यांच्या गजरामध्ये. आता आपल्याला पूर्ण वेळ आहे. आपण आणि कार्याध्यक्षीय विचार आणि अध्यक्षीय विचार दोनच विचार आणि 12 वाजेची वेळ आहे. आता हे पूर्ण वेळ ते वाटून घेतील आणि मग ते आपल्यासमोर व्यक्त होतील. मी आदरणीय बाबांना या ठिकाणी आमंत्रित. विचारानं मार्गस्थ झाला, अनेक आचार्यांचं खतपाणी लाभलं आणि इथे जेव्हा बीजांकुरण झालं 1992मध्ये, पाहता पाहता 34 वर्षाचा प्रवास अतिशय दीर्घ आहे. 1 वर्ष इतकं छोटंही नाही आणि 34 वर्षाचा हा प्रदीर्घ असलेला कालखंड. फार महत्त्वपूर्ण विचार आदरणीय बाबांनी एकाच वाक्यामध्ये पक्षकार असं म्हणतात, घडिले ते सिरसाळा होती मुरंबा म्हैसा नव्वती. बाबांनी ज्याही लीळा सांगितल्या आचार्य श्री नागदेवांना मडविण्यामध्ये स्वामींचा जो विशेष होता, अभिन्न वेश होता, त्याच अभिन्न वेशानं या आश्रम संस्थेची खऱ्या अर्थानं समृद्धता दिवसेंदिवस वाढत राहू ही कामना व्यक्त केली. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांना दंडवत करतो आणि या आता धर्मवार्तेच्या उत्तर क्षणाला प्रारंभ होतो आहे. तत्पूर्वी या आश्रम संस्थेचा एक महत्त्वपूर्ण विद्यार्थी, महानुभाव संप्रदायामध्ये काल इथे महंती प्रतिष्ठा झाली. श्री गुरुजी योग असा आहे, ज्यांच्यासोबत माझं अनुसरण झालं ते आमचे आदरणीय नाना केशराज महंत झाले. ज्यांच्यासोबत मी अनुसरणाला पहिल्या रांगेत बसलो ते आमचे सुनील दादा ते महंत झाले. मला समाधान वाटलं की 2 शिलेदार किल्ल्यावर पोहोचले. हे टाळ्यांच्या गजरात आता मी काही मागतो असं नाही आहे, मी भावना व्यक्त करतो आहे. याचं कारण असं आहे,
सगळा कार्यक्रम मी त्या भेळ तिथं स्टॉल होतं तिथे बसून ऐकत होतो. बरेच जण मला नंतर भेटले, बापू तुम्ही दिसले नाही. म्हटलं महंती हे माझं क्षेत्र नाही आणि म्हटलं मी तिथे संचलन करत नाही. म्हणजे मुंबईच्या कार्यक्रमात महंती विषय सुरू झाला. आमचे सारंगधर बाबांनी माईक सांभाळला आणि मी थोडंसं चहा पाण्यासाठी बाहेर गेलो, कारण हे ज्याचं ते क्षेत्र असतं. आणि काल महंतीचा सोहळा झाला. हां, मी महंतीकडून तिकडे कालच्या विषयाकडे गेलो. या आश्रमचे विद्यार्थी असलेले, परंतु त्यांना पंजाबी कुळातील एक महत्त्वपूर्ण म्हणजे महंती झाली ते हरिराज व्यास या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांचा एक आगळा वेगळा सन्मान या निमित्तानं फळके नमस्करितु असे श्री दत्तात्रेय महाराज की जय. आज या तरडगाव नगरीमध्ये 34वा हा मंदिराचा आणि आश्रमाचा वर्धापन दिन. या मंदिराचा उद्घाटन सोहळा झाला कलशारोहण. त्यावेळेला माझे कैवल्यवासी श्री गुरुजी होते ना बाबा, उपस्थित होते. आणि त्या कार्याला मी उपस्थित नव्हतो, परंतु आमचे श्री गुरुजी आले होते. आणि आता मला वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित राहण्याचा योग आला. तर असो, भव्य दिव्य अशा या ईश्वर मार्गीच्या परंपरेमध्ये कुठल्या ना कुठल्या अंगाने आपलं ईश्वर मार्गी जे सप्रयोजकत्व आहे ते उपयोगी न्यावं, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका साधकाची असली पाहिजे. त्यामागे तशी तळमळ असली पाहिजे, आर्त असली पाहिजे, आणि मग त्या माध्यमातून ईश्वरही तसा योग पुरवितात. अशा नेहमीच आगळं वेगळं काहीतरी साहित्य क्षेत्रात असो किंवा कुठल्या ना कुठल्या एखाद्या परमार्गरूपी सेवेच्या माध्यमातून तरडगाव या संस्थेचं नेहमीच पंथाच्या अभिमुख असलेलं कार्य आहे. आणि या कार्याचाच लेखाजोखा म्हणजे आज होत असलेला हा वर्धापन दिन. या निमित्ताने या कार्याच्या प्रसंगी उपस्थित कवीश्वर आमनाय, परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्यप्रवर, ज्यांनी आपल्याला विचारातून हसून खेळून आणि उद्बोधन असं स्वामीश्री चक्रधरांचं कार्य आणि ज्योतधरणाचं असलेलं महात्म्य आपल्या प्रबोधनातून समजून सांगितलं, असे आचार्यप्रवर जालना निवासी श्री कोठीबाबाजी. त्याचप्रमाणे तरडगाव या संस्थेची जडणघडण ज्यांच्या संस्थापनेतून आणि संचलनातून सातत्याने होत असते, असे कवीश्वर कुलभूषण परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्यप्रवर श्री तरडगाव येथील श्री बाबाजी. त्याचप्रमाणे परमपूजनीय ज्यांच्या शुभ हस्ते या धर्मसभेचं अनावरण फित कापून झालेलं आहे, असे आदरणीय परमपूजनीय श्री प्रकाश मामाजी. या कार्याला उपस्थित राहण्याचा योग माझी आणि बाबांची 8-15 दिवसापूर्वी कुठे भेट झाली बाबा? हां, डोमेग्रामला भेट झाली. आणि मग मी सहज बाबांना म्हटलं, बाबा की आम्ही फलटणला येत आहोत. आणि असं त्यांनी माझ्या मुखातून ऐकल्याबरोबर ते लगेच म्हटलं की ठीक आहे, काही हरकत नाही, पण आमच्या इथं तुम्हाला एक दिवस यावं लागेल. आणि मग ती 2 तारीख हा येण्याचा योग बाबांनी त्याच वेळेला मला सांगितलं. तसं यापूर्वीही मी बऱ्याच वेळा आलेलो आहो. देवपूजा वंदनही मी या ठिकाणी यापूर्वी घेऊन आलो होतो. आणि आताही त्यांनी आग्रह घेतला की म्हणे घेऊन या. म्हटलं ठीक आहे. काही गोमटं करणाऱ्यालाही आहे आणि करवणाऱ्यालाही असतेच, आहे की नाही. जालन्याचे बाबासुद्धा देवपूजा घेऊन आलेलेच आहेत. असो, एक स्नेहाचा अनुबंध आहे, प्रेमाचा अनुबंध आहे आणि साधनाचा अनुबंध आहे. या माध्यमातून आम्ही सर्व मार्गमंडळीसह या ठिकाणी आलो. बाबांनी सांगितलं म्हाताऱ्या वृद्ध बाया असतील त्यांनासुद्धा घेऊन या. अशा प्रकारे सकाळी 2 बसेस पाठवल्या आणि सर्व मार्गमंडळीला या ठिकाणी आणलं. या आमच्या मार्गात असलेले महंत आमचं व्यवस्थापन बघतात, असे आदरणीय महंत सरळ बाबा, आदरणीय महंत दामोदर बाबा, आत्ता ज्यांचा सत्कार केला ते हरिराज बाबा आश्रमात आहेत, आणि आमच्या सर्वच आश्रमातील सर्व साधनवंत तपस्विनी. आणि या तरडगाव संस्थेमध्ये निश्चित रूपानं माणसाशिवाय कर्तव्य घडत नसते आणि माणसं हे फार महत्त्वाचे असतात. आणि म्हणून एक माणूस, असं पूर्वी म्हणायचे की एक माणूस मार्गात म्हणजे 1 एकर शेती त्या माणसाची आहे, बरं का बाबा, अशी एक म्हणायची पद्धत होती. मार्गातला एक माणूस म्हणजे
इथे आम्हाला शेतीची गरज नाही, पण ईश्वर निमित्तविधीमध्ये तो एक जरी साधनवंत असेल तर त्याची 1 एकर शेती आपल्या मार्गाची असं समजायला हरकत नाही. आणि म्हणून माणसं महत्त्वाचे असतात. ते माणसं नव्हे, निश्चितच ईश्वराच्या साधनेला समर्पित झालेले व्यक्तिमत्व असतात. मग ईश्वरीचा विचित्र परिवार आहे. स्वामी असं म्हणतात की ह्या सकरडिया गायिया येथच्या प्रवृत्ती उठती बैसती तुम्ही जणू आनान कल्पाल. अशा प्रकारे काही वेळेला कुठेतरी दोषरूपता, कुठेतरी गुणरूपता आणि विचित्र परिवाराच्या माध्यमातून चालत असलेला हा ईश्वरीचा परिवार असतो. अशाच माध्यमातून हा संपूर्ण महानुभाव संप्रदायाचा जो परंपरेचा भाग आहे, तो परंपरेचा भाग आजही आम्ही आमच्या साहित्याच्या माध्यमातून, आमच्या असलेल्या गुरु परंपरेच्या माध्यमातून, काही वृद्धान्वय असतात, काही स्मृती असतात, तर काही प्रत्यक्षात स्वामींच्या श्रीमुखीचे वचन असतात. हा आमच्या धर्मसाधनेचा आधार आहे. आमच्या धर्मसाधनेचा आधार म्हणजे तो आमचा ओलावा आहे. आणि जिथे ओलावा असतो त्या ओलाव्याला कुठेतरी स्नेह असते. जसं दिव्यामध्ये जर तेल असेल तर तो दिवा व्यवस्थित चालू शकतो, म्हणजे त्याला स्नेहाची गरज आहे. तसं जीवनामध्ये माणसाच्या ओलावा असतो. तो ओलावा म्हणजे ईश्वर मार्गीचं साधन आहे. आणि तो साधनेचा जो ओलावा आहे, जोपर्यंत अंतःकरणामध्ये स्थिरावत नाही तोपर्यंत त्या साधनेलाही पूर्णत्व येत नाही. यासाठी आमची साधना सदृढ करण्यासाठी आम्हाला परंपरेच्या अनुषंगाने ज्या काही जडणघडणरूपी काही आमच्या घटना असतात, काही क्रम असतात, अशा माध्यमातून तरडगाव या संस्थेमध्ये बाबांच्या माध्यमातून अनेक वासनिक वर्गामध्ये असो का भिक्षुक वर्गामध्ये असो, त्यांचा तो सातत्याचा प्रयत्न आहे. कारण तरडगाव निवासी बाबासुद्धा अशा एखाद्या मुशीतून तयार झालेले आहेत की जे काही गुरु परंपरेचं आम्ही कैवल्यवासी प्रातस्मरणीय संवत्सर निवासी श्री मोठे बाबाजी, आता अनेकांशी आमचा संपर्क येतो, पण त्यांच्याविषयी जेव्हा काही ऐकायला मिळते तर त्यांची शिस्त, पद्धत, बोलण्याची जास्तच बोलायचं नाही, थोडक्यात काय असेल ते मर्मज्ञ एका शब्दात समजून जायचं. आणि अशा काही सन्निधानामधून काही घडण असते, काही जडण असते. आणि त्या जडणघडणेचे काही जे गुणरूपी अंश असतात ते निश्चितच आपल्यामध्ये येत असतात. आणि त्या गुणरूपी अंशाला साक्षी करूनच बाबांनीसुद्धा त्या संस्थेमध्ये राहून एक नूतन संस्था, ज्यामध्ये माईंसारखं असलेलं व्यक्तिमत्व, अनेक असलेल्या तपस्विनी बाया आपलं आश्रमाचं निश्चित रूपाचं व्यवस्थापन सांभाळतात. इकडं साधक वर्गामध्ये आदरणीय आता आपण संचलन करणारे बापू आहेत, आदरणीय श्री मुरलीधर दादा आहेत. आणि त्याचबरोबर कुठेतरी सन्मान परिवारामध्येही आपल्या काहीतरी व्यक्तींना सन्मानित करावं, अशा प्रकारे मागे 2 महंत्या मुंबईला झाल्या, ज्यामध्ये सगळ्यांचे मला महंतीचे नावं सांगता येणार नाही. म्हणजे मी म्हटलं तर त्यांना सांगितलं, मी त्यांना भेटल्यानंतर की मी पाठ करेल, एकदम मला आठवत नाही. हरिपाळ दादा यांना महंती झाली, संत राजकी महंती झाली त्यांना. आमचे प्रमोद दादा आहेत, हां, यांना वेदराजकी महंती झाली. आणि आता काल 2 झाल्यात, ज्यामध्ये सुनील दादा आहेत, हां, यांना राजधर व्याज झाली. आणि विजयराज दादा आहेत, आहे ना, हां, गोविंद व्याज झाली. त्यांना जुन्नरकर बाबांची सुद्धा चांगली सेवा घडलेली आहे. हां, बापूंना शुभेच्छा द्या म्हणतात. बापूंना आमच्या शुभेच्छाच आहे की नाही, पण बापूंना ओलावा पाहिजे. असा ओलाव्याचा शुभेच्छा म्हणजे आभारपर काही गोष्टी माणसाच्या जीवनात असतात, तर अशा प्रकारे काही प्रसन्नरूप असतात, काही आभाररूपी असतात. तर निश्चितच या संस्थेमधून त्यांच्या ठिकाणी जी सेवाभाव आणि सेवेच्या माध्यमातून ते कार्य करताय, ईश्वर एक दिवशी तो योग त्यांच्या जीवनात निश्चितच आणून देतील अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. त्या माध्यमातून त्यांना धर्मसेवा, आताही ते चांगल्या प्रकारे प्रबोधनाचं कार्य करतात. जनसामान्यापर्यंत विचार कसे पोहोचतील, काही विचार त्यांनी मांडलेत. मी कोठी बाबाला म्हटलं, तुमच्याकडे त्यांनी बोर्ड दाखवलं, तुम्ही त्याचं उत्तर द्या, पण ते काही बोललेच नाही का हो. त्यांनी त्यांच्या माध्यमातून कोठी बाबांना सांगितलं होतं की हार, तुरे, फुलं याच्यात जास्त वेळ जातो. त्यांना म्हटलं होतं उत्तर द्या म्हणून तुम्ही. हां,
तर अशा प्रकारे निश्चितच तो विचार, त्या विचाराशी मी सहमत आहे, जेणेकरून तो आपला अधिकचा जो काळ असतो तो काळ निश्चितच धर्मवार्तेत जर गेला त्यामध्ये आणखी प्रसन्नता द्विगुणित होत असते. कारण मूळ जे आपलं परंपरागत आहे या प्रबोधनाचं कार्य, याला धर्मवार्तेला प्राधान्य दिलं आहे. पूर्वीची जी बैठक असायची 3-3, 4-4 तास धर्मवार्तेसाठी लोक खाली बसून ती धर्मवार्ता करायचे. आणि त्यामागे एक अधिष्ठान आहे की स्वामी म्हणतात महादाईसांना की बाई, धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान. म्हणजे तिथे ज्या वेळेला सुरुवात होती धर्मवार्ता, तिथे माझा साधनदाता साक्षात तिथे हजर असतो. म्हणजे ती अदृष्ट असलेली एक धर्मवार्तेची परंपरा आणि त्या माध्यमातून तिथे ईश्वराचं येणं, त्या काळाला एक मंगल्य निर्माण होणं, मंगळ अवसराचं रूप प्राप्त होणं आणि आपण त्यामध्ये सम्मिलित असणं, त्यामुळे विशेष गोमटा आपल्याला लागत असते. आणि म्हणून निश्चितच काही धर्मवार्तेमध्ये त्यांनी एकच बाजू मांडली फक्त की स्वागतार्थी किंवा आपल्या साजशृंगारार्थी. निश्चितच थोडक्यात कमी वेळेत जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, धर्मवार्तेमध्ये आपलं प्रबोधन होत असताना ते प्रबोधनच असलं पाहिजे. किंवा त्यामध्ये जर समजा एखाद्या वेळेला आक्षेपक, क्षेपक, विक्षेपक अशा प्रकारे काही प्रबोधन असेल तर अधिष्ठानीची प्रसन्नता नसते त्या ठिकाणी. कवीश्वरबास ज्या वेळेला भट्टोबासांची अधिक चर्चा करतात त्यावेळेला केसराजबास म्हणतात की अधिष्ठानीची प्रसन्नता जाय, आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे धर्मवार्तेलासुद्धा पूर्व आणि उत्तर क्षणापर्यंत कसं शेवटाला न्यायचं, तो उत्तर क्षण त्या वक्त्यांनी, ज्या प्रबोधनकर्त्यांनी तो शेवटपर्यंत कसा साधावा, याचंही फार एक त्या सभेला मर्म असं रूप असलं पाहिजे. ते मर्मरूप पूर्वजांनी पाळलेलं आहे आणि ते मर्मरूप आज वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला पाळावं लागेल. अर्थातच काही वेळेला काही मानसिक उद्वेग व्यक्त करण्यासाठी काही लोकांना ठिकाण नसतात, मग ते अशा प्रबोधनाच्या वेळी तो उद्वेग कुठेतरी काढून टाकतात आणि त्या सभेला कुठेतरी खंड पडतो, कुठेतरी ईश्वर मनोधर्माला भंग होतो. आणि म्हणून ईश्वरीचा मनोधर्माचा जो आखाटा असतो, जसं महादाईसांनी स्वामींच्या पुढे पडलेली जी केळीची साल पडे ती उचलून टाकली. आता स्वामी म्हणतात बाई, आम्ही आमच्या मनोधर्मे करून येतं हस्ती आकारला होता. आता महादाईसाला काय माहीत हस्ती आकारलेला आहे म्हणून, तिने उचललं फेकून दिलं. तिला वाटलं देवाच्या पुढे माशा घोंगवतात, घाण होते. पण अशा प्रकारे जिथे मनोधर्माचा आखाटा असतो, अर्थातच अशा प्रकारच्या काही परमेश्वराच्या ज्या एक कर्मणास प्रक्रियार्थी, प्रकाश मामांनी सांगितलं की यल्लाईसाने छोटीशी बाळ आहे पण देव म्हणतात की तुझ्या हातूनच सगळं करायचं आहे. आता धिरडे करण्यासारखे त्या पोरीचं वयसुद्धा नाही, पण ईश्वराची का बरं त्यामागे अशा प्रकारची एक हट्टास का तुझ्या हातानेच ते धिरडे झाले पाहिजे, तूच तुझे वाटायचे, तूच तयार करायचे, तुला वस्तू पुरू पण तूच तुझ्या हाताने कर. अर्थातच परमेश्वराचा एक फार मोठा त्यामागे ईश्वरीचा हेतू असतो. जसं आम्ही म्हणतो की आमची बहुरूपता बहुकामता अप्रोक्ष ज्ञानी केलं जाते, पण ईश्वर समर्थवादाचं काही असं कार्य असते की शब्दरूपामध्येच त्या बहुरूपते बहुकामतेची होणारी जी प्रतिकारणता आहे ती इथे नसतं. जसं भट्टाच्या पृष्ठविभागी आरोहण होऊन त्या ठिकाणी अनेक प्रकारचे असलेले पृष्ठविभागी, जसं जे काही श्वानरूपी योनी असतील, ज्या काही घोड्याच्या योनी असतील आपण म्हणतो त्या ठिकाणी नष्ट केल्या, श्वानमुखी खिरी खावली, तसं इथे सुद्धा अनेक संसाररूपी चटके लागण्यासारखे अनेक प्रकारचे काही आघात प्रघात त्या होणारे जे पुढचे भविष्यात दोष आहेत ते ईश्वर कृपेने निश्चितच त्या ठिकाणी ते ईश्वराला नासायचे असतात. आणि म्हणून प्रत्येक क्रियेमध्ये सन्निधानी असो का असन्निधानी असो, त्या क्रियेला सामोरे जात असताना आमच्या या परंपरेमध्ये मार्गरूढीमध्ये स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या तत्त्वज्ञानाला अनुलक्षून, जसं श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये स्वामी ज्या वेळेला त्या टेकाडीच्या मूर्तीवरती चढतात मंदिरावरती आणि खाली पटकनच उतरतात. आता ज्या वेळेला आचार्य स्वामींना म्हणजे गोविंदप्रभू बाबांना वर घेऊन जातात, हात धरून घेऊन गेलेले आहे, पण उतरताना मात्र श्रीप्रभू बाबा एकटे आले आणि आचार्य खाली येऊन उभे राहिले. आणि मग आल्यानंतर श्रीप्रभू बाबाने एक चापट मारली. आता चापट मारली मग ती काही येराच्या साठोव्याटी गेली ना, अनंत कर्मण असावयाच्या हेतू गेले. अर्थातच ईश्वराची ही प्रत्येक क्रिया त्यामध्ये काहीतरी हेतू असतो आणि हेतुयुक्तत्वी त्या क्रियेचा परमेश्वर कर्मनाश करावे, जीवाचं उद्धरण करावे, हा प्रामुख्याने त्यामध्ये अंतर्भाव असतो. आज या आपल्या कार्यक्रमाला आता
बाबांनी सांगितलं 12:30ला उपार दाखवू, 12ला दाखवायचा होता, पण माझा बराचसा वेळ बाबांनी, स्नेह आहे आमचं दोघांचं, स्नेह आहे बरंच, आणि म्हणून स्नेह म्हणून माझा वेळ त्यांनी घेतला काही, पण तरीसुद्धा निश्चितच बाबांनी आपल्या प्रबोधनातून चांगल्या प्रकारे उद्बोधन केलेलंच आहे. आम्हाला या फलटण नगरीच्या ठिकाणी येण्याचा योग आला, ज्यामध्ये सर्व फलटण येथील सर्व साधनवंत आणि त्या फलटणमध्ये असलेले अधिष्ठाते आदरणीय कवीश्वर कुलाचार्य श्री विद्वान बाबांनी त्या ठिकाणी आम्हाला आग्रहपूर्वक की आपणही या, आणि म्हणून आमच्या या जळगाव खानदेश किंवा विदर्भ प्रांतात जास्त उन्हाळा असतो. इकडं तुमचा जो भाग आहे थोडासा काहीतरी 4-5 अंशांनी कमी राहते टेम्परेचर, आणि म्हणून उन्हाचा प्रादुर्भाव, आणि आपल्यालाही त्या ठिकाणी एक स्वामी श्री चक्रधर महाराजांचं असलेलं अधिष्ठान, त्या माध्यमातून त्या स्थानाच्या ठिकाणी राहण्याचा योग येईल असं उद्दिष्ट साधून आम्ही या ठिकाणी आलो. स्वामी श्री चक्रधर महाराजांचा हा असलेला अस्तिपरीचा आचार आणि विचार, अवतार अनेक होतात, अनेक अवताराचे अनेक वेगवेगळ्या अस्तिपरी असतात, परंतु ज्या अवताराचं आम्हाला साधन आहे ते साधन आमच्यासाठी फार महत्त्वाचं असते. कारण साधनाला अनुषंगून आमचा आचार आहे, साधनाला अनुषंगित होऊन आमचं असलेलं कर्तृत्व आहे, आणि म्हणून आमच्या पूर्वसूर्य आचार्याने सुद्धा याच माध्यमातून अशा प्रकारे जिथे आपली परमप्रीती आणि स्नेह शेवटपर्यंत टिकून ठेवावं, त्या साधनाच्या अंतःकरणामध्ये असलेला एक जरी गुण त्याच्या जीवनामध्ये त्याला शेवटाला नेता आला तरी तो एक गुणसुद्धा त्याच्यासाठी उद्धारक असतो. जशी एखाद्याच्या ठिकाणी कोणती सेवा असेल तो सेवेचाच गुण आहे, एखाद्याच्या ठिकाणी कोणता गुण एखादा साहित्यरूपी सेवेचा असेल तो साहित्याचा का गुण असे ना, एखाद्याला जसं अमृते मायंबासारखं गोड बोलण्याचा गुण आहे, पण तो गोड बोलण्याचा गुणसुद्धा धर्मरूपी कार्याच्या ठिकाणी कसा उपयोगी न्यावा, पुढल्याच्या मनाला कसं आकर्षित करून घ्यावं, आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे एक सत्वप्रधान म्हणून त्या क्रियेला शेवटास न्यावं, आणि म्हणून क्रियेच्या ठिकाणचा एखादा असलेला जो आविर्भाव असतो तो त्या ठिकाणी अदृष्टवशे. म्हणून असं म्हणतात आपल्या परंपरेमध्ये का अवसर काळीचे थोर गोमटे होय आणि अवसर काळीचे थोर ओखटे होय असंही म्हणतात. अर्थातच ह्या दोन्ही क्रिया जीवस्वरूपी घडणाऱ्या असतात. अवसराच्या माध्यमातून ही परंपरा जी आहे की आपला जो एक भेटकाळाचा विधी असो किंवा समजा एखादा साधू संतांच्या माध्यमातून एखादा प्रबोधनाचं कार्य असो, जिथे 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 कुठे असं अधिष्ठानरूपी कार्य वर्ततात त्या ठिकाणी आम्हाला त्या माध्यमातून ते गोमटं प्राप्त होते. गोमटं जे आहे ते परमेश्वराच्या स्वरूपापासून येणार आहे. जीव फक्त निमित्त असतात, देणारा तो परमेश्वर आहे, आणि त्या परमेश्वराला त्या अदृष्ट वासनेतून त्याचा स्वीकार असतो. कारण इतरत्र कोणतीही क्रिया ज्या काही 9 हेतू सांगितल्या त्या कोणत्याही क्रियेमध्ये जर का तो हेतू संचरत असेल, जसं माईमभट्टाची पासोडी उपहार तो हेतू आहे, पण हेतू समजा त्या ठिकाणचा काढला, आता कणव असली तर तो हेतू काढला जातो. जर तशी बलवत्तर कणव नसेल तर तो हेतुक क्रियाचा त्या ठिकाणी तशीच ती क्रिया शेवटापर्यंत जाते हेतुक रूपाने, पण मग ती क्रिया ईश्वराच्या लेखी लागत नाही. आणि म्हणून त्या क्रिया जो वेळ आहे, जो काळ आहे, जे द्रव्य आहे आणि आपण केलेला सेवेचा प्रयत्न आहे तो निश्चित परमेश्वराच्या उपयोगी जावा, ईश्वराने त्याचा स्वीकार करावा. कारण हे देह आणि या माध्यमातून आलेला ईश्वर भक्तीचा योग हा आपल्यासाठी फार दुर्लभ असतो. स्वामींनी म्हटलं आहे की देव तर दुर्लभ आहेच आहे, परंतु देवाते आठविणारा तो फार दुर्लभ असतो. महादायसानी त्या मुलाने नुसतं श्री चक्रधर मुखात नाम होतं तर त्याला कडेवर घेतलं, लाड शेंबूळ पुसली आणि त्याला कुरवाळलं, लेंकुरवाळपणे त्याचा लाड केला आणि मग खाली ठेवून मग भिक्षा मागितली. बाकीच्या साधवंतांनी विचारलं तुम्ही असं का केलं, म्हणे त्याच्या मुखात देवाचं नाव होतं. अर्थातच त्या परमेश्वराचं नाव ज्याच्या मुखात आहे तो आपल्यासाठी वंदनीय आहे. आणि म्हणून या परमार्ग परंपरेमध्ये अनुकूल संस्कारीयसुद्धा आहेत, जे नामधारक जरी नसतील पण त्यांच्या ठिकाणी अनुकूलता आहे. ईश्वर मार्गाविषयी अनुकूल भाव असणे आणि त्या अनुकूलतेची प्रतिकारणता कुठे ना कुठे ईश्वर मार्गावर येत असते. आणि म्हणून संग्रहाच्या माध्यमातून आमच्या परमार्गामध्ये काही रूढिरूप शब्द आहेत. संग्रह राखावा, आता संग्रह जो असतो तो पदार्थाविषयी असतो, परंतु दुसराही एक संग्रह आहे तो जनमानसामध्ये वावरताना त्या ठिकाणी आपलं उठणं बसणं चालणं बोलणं हे संग्रहाचं जे कार्य आहे, या संग्रहरूपी कार्याला सुद्धा आपल्या साधनवंताला त्या ठिकाणी राखता आलं पाहिजे. आणि हे राखण्यासाठी त्याला बहिर्यागाची गरज आहे.
अंतर्यागता हा मुद्दा आपला अंतर्भूत कार्य करणारा अंतर्याग असतोच, पण जो एक बहिर्याग आहे त्या बहिर्यागाला आपल्यासाठी संग्रह असणं फार महत्त्वाचं असतं आणि तो संग्रह भंगू न द्यावा असं म्हटलेलं आहे. तो संग्रह जर भंगत असेल निश्चितच परमार्गाला दूषण होईल, तुम्हा आम्हा सगळ्यांना त्याचं दूषण होईल आणि कुठल्या तरी प्रकारे एक प्रतिकारणता दुसऱ्या प्रतिकारणतेवर जात असते आणि त्या संग्रहभंगाचं जे दोषरूप कार्य आहे त्याचा जो निमित्त दोष आहे तो आपल्याला लागत असतो. आणि म्हणून परमार्ग परंपरेमध्ये अशा प्रकारचे असलेले बारकावे हे निश्चितच आमच्या या परंपरेने आजपर्यंत राखलेले आहेत आणि ते राखण्यासाठीच आम्हाला त्या संस्काराची गरज आहे. ते संस्कार आम्हाला शिबिरातून भेटतील, ते संस्कार आम्हाला धर्मपरंपरेने असलेले जे काही एक विधिविधान असतात त्यामधून भेटतात, गुरुश्रुताच्या माध्यमातून भेटतात आणि ते संस्कार कुठेतरी आम्हाला त्या ईश्वराच्या असलेल्या अच्युत पदापर्यंत नेऊन पोहोचवितात. त्यामधला हेतू बाजूला करून निर्हेतुकपणे कशा प्रकारचा तो संस्कार उदयाला आपल्या जीवस्वरूपी येईल अशा प्रकारचं कार्य जर करायचं असेल तर त्यासाठी जीव आपल्या ठिकाणी प्रयत्न असावा लागेल, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. आमच्या गुरुश्रुतांनी पूर्वजांनी खूप प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे. या प्रकारचं एक वैराग्याचा वेश धारण करूनसुद्धा जे मळीन कुचीळ अशा प्रकारे अंगावरती वस्त्र परिधान करायचे, चोर चपाटी लोक ओरबडतील, मारतील, आपल्याजवळच्या वस्तुद्रव्य किंवा असलेलं समजा काही पूजापाठ घेऊन घेतील आणि म्हणून कुचीळ मळीन वस्त्र अशा अंगावर ठेवून चर्या परिभ्रमण करायचे. पण आमच्या पूर्वजांनी गावोचे गाव उपदेश करून टाकले. त्यांच्या बोलण्यामध्ये वेद होता, त्या चर्येमध्ये वेद होता, त्यांच्या असलेल्या संग्रहाच्या ठिकाणचं जे काही कशा प्रकारे आपलं असलेलं ईश्वराचं तत्त्वज्ञान कशा माध्यमातून कुठे कसं उपयोगी न्यावं अशा प्रकारचं असलेलं त्यांच्या ठिकाणचं जे कार्य आहे ते कार्य जर आपण मागील अवलोकन केलं म्हणजे सिंहावलोकन केलं तर लक्षात येईल. मी जिकडं मागच्या वेळेला आलो होतो या भागात, साताऱ्याच्या भागात, तर मला असं कोणीतरी साधारणताने म्हटलं की या भागात पूर्वी एवढे तेवढे नाही तर जवळजवळ 300-350 मठ मंदिरं ज्या ठिकाणी अधिष्ठान आहेत असे ठिकाणं या संपूर्ण भागात होते आणि आपलेसुद्धा पूर्वी चर्यावंत लोक अशा एकाग्र ठिकाणी जाऊन चर्या करायचे. नुसतं चर्या करणं हे त्यांचं उद्दिष्ट नव्हतं, तर त्याचबरोबर धर्माचं बीजारोपण होऊन तिथं परमेश्वर धर्माचं बीजारोपण कशा पद्धतीत केल्या जाईल आणि मग ते एक बीज जर लावलं तर ते अंकुरित झाल्यानंतर त्याचा जो असतो वृक्ष तो बहरला जातो. असा हा परमार्गाचा वृक्ष कशा प्रकारे बहरला जाईल आणि संग्रह कशा प्रकारे राखला जाईल. आपण आपल्यापुरता मर्यादित विचार करतो, पण जेव्हा चार चौघापाशी आपल्याला जायचं असते त्यावेळेला आपल्याला समग्राचा विचार करून ती बाजू आणि ती भूमिका शेवटाला न्यावी लागते. त्यावेळेला अनेक प्रकारे होणारे मानसिक जे काही निरोध असतात, अनेक प्रकारे आपल्या जीवस्वरूपाचे असलेले दोष असतात, त्या ठिकाणी त्याला आच्छादावे लागतात, त्याला संयमित करावं लागते. आणि म्हणून मात्रा म्हणजे संयम असं म्हटलेलं आपल्या शास्त्रामध्ये. आपण मात्रा म्हणजे काय की तो संयमित करणारा एक साधवंताचा भाग असतो. निश्चितच त्या ठिकाणी मनोसंयमाने आपल्या सर्व गोष्टी सिद्धीला जाऊ शकतात असा जो आपल्याला एक आदर्श आणि विचार आम्हाला तत्त्वज्ञानातून मिळतो. त्यासाठी आम्हाला या परंपरेची गरज आहे. त्या गुरुश्रुतांच्या मुसीमधून तयार झालेले जे व्यक्तिमत्व असतात, जे परंपरेच्या मुसीमधून निघालेले व्यक्तिमत्व असतात, त्यांच्या ठिकाणचं उठणं बसणं चालणं बोलणं आणि त्यांनी जो केलेला एक त्या प्रकारचा हितोपदेश तो सुद्धा फार महत्त्वाचा असतो. त्याला परमार्गाचं एक रूप असलं पाहिजे, त्यासाठी त्याला त्या परमार्गाची उडबस असली पाहिजे आणि ते उडबस आम्हाला निश्चितच आश्रम पद्धतीतून मार्गव्यवस्थेतून आम्ही ते आमच्या ठिकाणी प्राप्त करत असतो. आज हाच प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून असा मागून आलेला हा प्रयत्न पुढे शेवटाला नेता येईल यासाठी आपल्या आपल्या जीवस्वरूपामध्ये जोपर्यंत जीवात्म्याचं या देहामध्ये कार्य आहे तोपर्यंत ते कार्य अंतिम श्वासापर्यंत करण्याचा प्रयत्न, मग तो नामधारक असो, वेदवंत बोधवंत अनुसरला असो, हे सगळ्याचं ते कार्य आहे. सगळ्या मिळून हातभार लावून निश्चितच त्या ईश्वराच्या प्रवृत्तीला प्रसन्नतेला आपण सर्वजण पात्र होऊ. तुम्हा आम्हा सर्वांचं हे कर्तृत्व आहे, कार्य आहे. यासाठी गुरुश्रुतांचं असलेलं चिंतन, त्यानंतर आपल्या पूर्वजांनी केलेली आपल्यासाठी अमूलाग्र अशी असलेली ही परंपरा, त्या परंपरेमध्ये असलेलं आपलं देवपूजा वंदन आणि त्या परंपरेची असलेली प्रसन्नता ती ईश्वराच्या कृपेने आजही वाटचाल करते आहे. आणि म्हणून हा प्रसन्नतेचा असलेला ईश्वरीचा धर्म आहे. कारण प्रसन्नता हा एकच धर्म आहे आणि तो ईश्वराच्या ठिकाणी आहे. आणि तो ईश्वराचा धर्म ज्यावेळेला तत्परायणाच्या
कृतीमधून किंवा आचरणातून किंवा आपल्या असलेल्या विधिविधानातून व्यक्त होत असतो, मात्र तो ईश्वरीचा धर्म आहे. आपण म्हणतो श्री गुरूंची प्रसन्नता, परंतु प्रसन्नतासुद्धा ईश्वराची आहे. परंतु ईश्वर कधी प्रसन्न होतील? गुरुला जर आपण प्रसन्न केलं, त्या ठिकाणच्या असलेल्या अधिष्ठात्याला प्रसन्न केलं, त्या ठिकाणी असलेल्या अधिष्ठानाला प्रसन्न केलं, किंवा असलेल्या गुरुश्रुत हितकारक निमित्त उपकारक अनेकांना ज्यावेळेला आपल्या कुठल्या तरी एखाद्या गुणाने आपण त्यांना प्रसन्न करत असतो, त्यावेळेला ती प्रसन्नता ईश्वराकडून येते आणि ते प्रसन्नतेचं कार्य ते ईश्वराला शेवटाला न्यावं लागते. जसं एखाद्या गुरुनी जर एखाद्या शिष्याला आशीर्वाद दिला असेल, एखादं प्रसन्नरूप वाक्य एखादं त्यांच्या ठिकाणी ते बोलले असतील, जसं आमच्या स्वामींनी म्हटलं आचार्यांना, आमच्यापासून एका दोघा तुम्हा सातापाचा, अशा प्रकारे एखादे गुरु एखाद्या शिष्याला प्रसन्न होऊन जर म्हणत असतील की तुला हे जे कार्य आहे तुझं शेवटाला जाईल, तुला कुठल्याही प्रकारे कमी पडणार नाही, असंच तू धर्मकार्य करत राहा आणि तुला ईश्वर सहाय्य करतील. गुरु तर निघून जातात, पण तो गुरुने दिलेला जो शब्द असतो तो मात्र त्या ईश्वराला पूर्ण करावा लागतो, कारण अशा प्रकारची ही परंपरा आहे. एका अवताराचा शब्द दुसरा अवतार परिपूर्ण करतात. आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेला सौभागाला समजा आमच्या स्वामींनी पुढार दिला होता की तुमचं अंतिम कार्य आम्ही करू, त्यावेळेला तो पुढार श्रीप्रभू बाबा उभे राहतात आणि शेवटाला नेतात. येता सौभागाचा पुढार श्रीप्रभू गोसावी साज केला. म्हणजे त्याच प्रकारे एकाईसाची खंतीस आमच्या देवानं स्वीकारली, ते श्रीप्रभू बाबानं स्वीकारली. तसं एखाद्याचं कार्य जे असतात असन्निधान स्थितीमध्ये सुद्धा त्या प्रकारचं कार्य एखाद्या अधिकरणाने जर दिलेला शब्द असेल तर तो पूर्ण शब्द त्या ठिकाणी तो योग घडून आणतात. आता मी एक अलीकडच्या काळातली माझ्या अनुभवात घडलेली एक गोष्ट सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो, म्हणजे बोलण्याला काही प्रमाण असलं पाहिजे. तर आमच्या मार्गात एक अनुसरलेल्या बाई होत्या, जवळजवळ त्या 12-15 वर्ष मार्गात राहिल्या आणि मग आता घरी संपन्न होत्या त्या. मग ते मुलं म्हटले बाबांना की बाबा आम्ही आईला घरी घेऊन जातो. मग ते घरी घेऊन गेले आणि मग आमचे श्री गुरुजी देवदर्शनाला गेले. आता आमच्या गुरुजींच्या त्या देहाच्या भावजाई लागत होत्या नात्याने. मग आमच्या गुरुजींनी त्यांना शब्द दिलेला होता. ती बाई म्हणायची बाबा मी मार्ग सोडून आली आणि मी मेली तर कसं काय. मग त्यांच्याजवळ बाबा बोलले होते त्या बाईंजवळ की बाई ज्यावेळेला तू मरशील ना त्यावेळेला मी तुझ्या तोंडात पहिले पाणी टाकील मग तुझा जीव जाईल. हे वाक्य आमचे श्री गुरुजी त्या बाईंना बोलले होते. पण याची जाणीव मला नव्हती, या गोष्टीची जाणीव मला नव्हती हे बोललेली. त्यांच्या घरच्या लोकांना माहीत होतं, त्या बाईला माहीत होतं. मग ज्या दिवशी त्या बाईचा अंतिम समय आला, त्या बाई चांदूर बाजारला राहत होत्या. घरी त्यांच्या मुलाकडे त्यांची व्यवस्था होती आणि मग मी सहज त्या दिवशी त्यांच्या मुलाची माझी भेट झाली. मग म्हटलं आईची तब्येत कशी. म्हणे आईची तब्येत जरा कमी अधिकच असते. पण म्हटलं ठीक आहे मी आईला भेटीला येतो. मी त्यांच्या घरी गेलो. त्यांना आवाज दिला. त्या मुलाने सांगितलं म्हणे आत्ताच आईने दूध घेतलं आणि झोपले आहे. मी म्हटलं जरी झोपले आहे पण आता मी आलो भेटीला, आवाज द्या. आवाज दिला. त्यांनी त्यांच्या आईला उठवलं. म्हणे बाबा आले. त्यांनी हात वर केला आणि मला त्यांनी दंडवत केला आणि त्यांची जी मी अवस्था पाहिली, मी म्हटलं आता हे काही जास्त काळ टिकण्यासारखे नाहीत. पण म्हटलं असू द्या, आता असं करा थोडंसं पाणी आणा, मी चरणोदक करतो आणि मग त्या आईला आपण चरणोदक देऊ. मग मी ते पाणी मागवलं, चरणोदक केलं आणि चमच्याने त्यांच्या तोंडात पाणी टाकलं आणि त्यांच्या घरच्या मंडळी होती त्यांनी थोडं थोडं पाणी टाकलं. आता आईला झोपू द्या म्हणे आणि आई 15 मिनटात सरली. म्हणजे अशा प्रकारे त्या लोकांनी मग मला सांगितलं की बाबा घरी येऊन गेले 2-3 वेळा आणि 2-3 वेळा आईने हेच म्हटलं की मी मरेल मग तुम्ही इथं हजर राहिले पाहिजे ना. बाबा म्हणायचे की तू मरशील तेव्हा मी तुझ्या तोंडात पाणी टाकेल. आणि मला माहीत नसताना तो योग त्या ठिकाणी त्या दिवशी घडून आला आणि मला माझ्या साधनदात्याचा प्रत्यय आला की कशा प्रकारे परमेश्वर एखादी गोष्ट पूर्णत्वास नेतात. एखाद्या अधिकरणाने दिलेला शब्द असतो तोही कसा पूर्णत्वास नेतात हा प्रत्यय मला त्या दिवशी अनुभवाला आला. आणि म्हणून अशा प्रकारे असन्निधान जरी असेल पण त्या गुरुच्या प्रसन्नतेचं कार्य आमच्या जीवनात कायमस्वरूपी असते. हे निश्चित रूपानं हा प्रसन्नतेचा मार्ग आहे आणि प्रसन्नतेने त्याची वाटचाल अशाच प्रकारे पुढे होणार आहे. अशा माध्यमातून तरडगाव या संस्थेच्या माध्यमातून होणारं कार्य प्रसन्नतेच्या माध्यमातून असं शेवटात जावो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. बाबांनी मला या ठिकाणी बोलवलं. निश्चितच नेहमी काही विषयांवर चर्चामथन करताना बाबा हितगुज साधतात. ते माझ्यापेक्षा
अनुसरणाने मोठे आहेत आणि त्यानंतर त्यांनी जे काही मार्गामध्ये राहून 2 शब्द काढले त्याही अर्थाने ते माझ्यापेक्षा मोठे आहे, पण तरीसुद्धा माझ्याशी हितगुज साधून मलाही त्यांच्या चर्चेमध्ये सहभागी कधीमध्ये ते करून घेतात. मी माझं भाग्य समजतो. मार्गमंडळीसह मला या ठिकाणी बोलावून आम्हा सर्व साधुवंतांना या अवसराचा लाभ प्राप्त करून दिला. सर्व परमार्गातील तरडगाव येथील सगळ्या साधुवंताचं या ठिकाणी मी त्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. ऐकत असताना आमच्या एका संत स्नेहानी भावना व्यक्त केली. बापू, असं वाटत होतं की आपण एका धर्मवार्तेच्या पवित्र व्यासपीठावरचं निरूपण ऐकतो आहोत, ज्यामध्ये धार्मिक संवाद ऐकायला मिळत होते, शब्द संवादत होते, इतर सर्व गोष्टी श्रवण करायला मिळत होत्या. आता या संपूर्ण सोहळ्याचा हा उत्तर क्षण ज्या आदरणीय द्वय आचार्यांचं पूजन ब्रह्मविद्या परिवाराच्या वतीनं होणार आहे. मी श्री ब्रह्मविद्या पाठशाळेतील तरुण साधकांना श्री गुरुजींच्या आज्ञेनं ज्ञानपीठाच्या सन्मुख आमंत्रित करतो. इथे उजव्या बाजूला संत मंडळी असतील, पलीकडच्या डाव्या बाजूला तपस्विनी साध्वी